आगामी निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारच निवडणूक लढवणार, शरद पवार यांचा मोठा निर्णय. मला वेगवेगळ्या प्रकारे टार्गेट केलं जातं, अजित पवार कोणाच्याही 5 पैशाचा मेंढा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांवर निशाणा. मातोश्री परिसरात ड्रोनच्या खिरट्या, कोणत्या सर्वेक्षणामुळे घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते? आदित्य ठाकरेंचा सवाल. तर उडवलेले ड्रोन MMRDAचे, मुंबई पोलिसांची भूमिका. बुलढाणाचं तोतया सीए प्रकरण वादाच्या भोवऱ्यात, जय महाराष्ट्राच्या बातमीनं प्रशासनाला जाग. सीए प्रकरणाच्या चौकशीनं सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. जिथे ताकद तिथे वेगळे लढू, जिथे कमकुवत तिथे सोबत लढू, अजित पवारांची आगामी निवडणुकीबाबत भूमिका. संघ राज्यघटनेनुसार मान्यता प्राप्त संस्था, संघ नोंदणीच्या वादाबाबत सरसंघचालकांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य. निवडणुकांच्या तोंडावर, मुंबईत मनसे ऍक्शन मोडवर, मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी काही जणांची निवड, दुबार मतदारांवर मनसे ठेवणार नजर. मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी, मुंबईत 11 नोव्हेंबरला भाजपची बैठक, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश राहणार उपस्थित. विखे आधी बोलले, नंतर पलटले, कर्जमाफीच्या बाबत विखेंचं वक्तव्य वादात, वाद झाल्यानं विखेंकडून खुलासा. विखे पाटलांच्या वक्तव्याचा वाद पेटला, विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा, बच्चू कडू कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न, प्रवीण तायडेंचा पलटवार. दीपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे भाजपात प्रवेश. तानाजी सावंत, दोस्तीत कुस्ती नको, राष्ट्रवादीचा शिवसेना नेत्याला इशारा, तानाजी सावंत यांच्याकडून राष्ट्रवादीवर टीकास्त्र. पार्थ प्रकरणात इतकी वेगवान कारवाई का? रोहित पवार यांनी उपस्थित केला सवाल. पार्थ पवारांना पाठीशी घालण्याचं कारण नाही, असंही वक्तव्य. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर, जय कवळी आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी. बिबट्यापासून वाचण्यासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा, शिरोळ तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर, पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग बनला बिबट्याचा हॉटस्पॉट. नंदुरबारमध्ये स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, 17 जण जखमी, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. बसमध्ये होते 53 प्रवासी. पंढरपूरच्या म्हाड्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मोबाईलमधील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीला मारहाण, आरोपी निखिल लांडगे विरोधात पॉक्सो सह गुन्हा दाखल. सांगलीमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार, चंद्रहार पाटलांकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन, बैलगाडा शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी. आफ्रिकेतून आणखी 8 चित्ते भारतात आणले जाणार, नाताळनंतर जानेवारीत चित्ते भारतात येणार. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा सजला, विठ्ठल रुक्मिणीला आकर्षक फुलांची सजावट, सजावटीसाठी 2 टन फुलांचा वापर.